द्वितीय पीयूसी छात्राओं को मेरा नमस्कार। आज मैं आप लोगों को आधुनिक कविता अधिकार को लेकर चर्चा करूंगा। इस कविता के कवयित्री का नाम है महादेवी वर्मा। तो सारे आप लोग महादेवी वर्मा को जानते हैं। इनका जो जन्म है 1907 में फर्रुखाबाद उत्तर प्रदेश में होता है। छायावादी की कवयित्री है और माता का आदर्शमय चरित्र इनके ऊपर प्रभाव है और नाना का ब्रज भाषा से प्रभाव भी हो जाता है। तो इन्होंने प्रयाग विश्वविद्यालय से एमए संस्कृत में किया और यहाँ पर भी इनको ज्ञानपीठ पुरस्कार भी मिला। उसके बाद ये जो है 11 सितंबर 1987 में इनका जो मृत्यु हो जाती है इनके काव्य संग्रह है निहार, रश्मि, नीरजा, सांध्य गीत, दीपशिखा। तो गद्य रचनाएं हैं अतीत के चलचित्र, स्मृति की रेखाएं, पथ के साथी आदि जो है। तो आज हम लोग देखते हैं ये जो महादेवी वर्मा है। अब बहुत सारे लोग ये महादेवी वर्मा हिंदी साहित्य में ज्ञानपीठ को लेने वाली पहली जो लेखिका है। उसके साथ हम लोग अगर आप देखेंगे तो सुमित्रानंदन पंत है, रामधारी सिंह दिनकर है, सच्चिदानंद हीरानंद वात्स्यायन आग्नेय जो है, या निर्मल वर्मा को कुंवर नारायण है, या रघुवीर चौधरी है, या परसों जो कृष्णा सोबती को मिला 2017 में अमरकांत, केदारनाथ सिंह, ये नरेश मेहता, ये सारे लोग ज्ञानपीठ पुरस्कार हिंदी साहित्य के क्या है लेखक लेखिकाएं हैं। उसमें महादेवी वर्मा का नाम भी आदर के साथ लिया जाता है। ಹಾಗಾದ್ರೆ ಇವತ್ತು ನಾನು ನಿಮಗೆ ದ್ವಿತೀಯ ಪಿಯುಸಿ ವಿದ್ಯಾರ್ಥಿನಿಯರಿಗೆ ಆಧುನಿಕ ಕವಿತೆಯಾದಂತಹ ಅಧಿಕಾರ ಕವಿತೆಯ ಬಗ್ಗೆ ಚರ್ಚೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇನೆ। ಇದರ ಲೇಖಕಿ ಕವಯಿತ್ರಿ ಯಾರಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಮಹಾದೇವಿ ವರ್ಮಾ। ಹಾಗಾದ್ರೆ 1907ರಲ್ಲಿ ಫರ್ರುಖಾಬಾದ್ ಎಂಬಲ್ಲಿ ಉತ್ತರ ಪ್ರದೇಶದ ಫರ್ರುಖಾಬಾದ್ನಲ್ಲಿ ಜನ್ಮವನ್ನ ಪಡೀತಾ ಇದ್ದಾರೆ। ಛಾಯಾವಾದಿ ಕವಯಿತ್ರಿನೇ ಅಂತೇಳಿ ಹೇಳ್ಬೋದು ಇವ್ರಿಗೆ। ಇವರು ಪ್ರಾಥಮಿಕ ಶಿಕ್ಷಣವನ್ನ ಇಂದೋರ್ನಲ್ಲಿ, ಎಂಎ ಪದವಿಯನ್ನ ಪ್ರಯಾಗ್ ವಿಶ್ವವಿದ್ಯಾಲಯದಿಂದ ಪಡೀತಾ ಇದ್ದಾರೆ। ಇವರಿಗೆ ಯಾಮ ಕೃತಿಗೆ 1982ರಲ್ಲಿ ಜ್ಞಾನಪೀಠ ಪುರಸ್ಕಾರ ಲಭಿಸ್ತಾ ಇದೆ। ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಪದ್ಮಭೂಷಣ ಪುರಸ್ಕಾರನೂ ಸಹಿತ ಲಭಿಸಿದೆ। 11 ಸೆಪ್ಟೆಂಬರ್ 1987ರಲ್ಲಿ ಮರಣವನ್ನು ಹೊಂದ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। ಹಾಗಾದ್ರೆ ಇವರ ಕಾವ್ಯ ಸಂಗ್ರಹಗಳು ಯಾವಿದ್ದಾವೆಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ನಿಹಾರ್, ರಶ್ಮಿ, ನೀರಜ, ಸಂಧ್ಯಾಗೀತ್, ದೀಪಶಿಖಾ। ಗದ್ಯ ರಚನೆಗಳು ಅತೀತ್ ಕೆ ಚಲಚಿತ್ರ, ಸ್ಮೃತಿ ಕೆ ರೇಖಾಯಿ, ಪಥ್ ಕೆ ಸಾಥಿ, ಇವೆಲ್ಲ ಇವರ ಗದ್ಯ ರಚನೆಗಳಾಗಿದ್ದಾವೆ। ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಇವರು ಜ್ಞಾನಪೀಠ ಪುರಸ್ಕಾರವನ್ನ ಲಭಿಸಿದೆ ಇವರಿಗೆ ಅಂತಂದ್ರೆ ನಮ್ಮ ಹಿಂದಿ ಸಾಹಿತ್ಯದಲ್ಲೇ ಸುಮಿತ್ರಾನಂದನ್ ಪಂತ್ ಇರ್ಬೋದು, ರಾಮದಾಸ್ ಸಿಂಹ ದಿನಕರ್ ಇರ್ಬೋದು, ಯಾ ಆಗ್ನೇಯ ಇರ್ಬೋದು, ನರೇಶ್ ಮೆಹ್ತಾ ಇರ್ಬೋದು, ಕುಂವರ್ ನಾರಾಯಣ್ ಇರ್ಬೋದು, ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಅಮರ್ಕಾಂತ್ ಇರ್ಬೋದು, ನಿರ್ಮಲ್ ವರ್ಮಾ ಇರ್ಬೋದು, ಅದೇ ಮೊನ್ನೆ ಶ್ರೀಲಾಲ್ ಶುಕ್ಲಾ ಇರ್ಬೋದು, ಅಥವಾ ರಘುವೀರ್ ಚೌಧರಿ ಇರ್ಬೋದು। ಆದರೆ 2017ರಲ್ಲಿ ಕೃಷ್ಣ ಸೋಬ್ತಿ ಅವ್ರಿಗೂ ಲಭಿಸಿದೆ। ಹಾಗಾಗಿ ಇವರೆಲ್ಲ ಜ್ಞಾನಪೀಠ ಪುರಸ್ಕಾರ ಲಭಿಸಿದೆ। ಅಂಥದರಲ್ಲಿ ಮತ್ತೊಂದು ಹೆಸರನ್ನ ನಾವು ಆದರ ಗೌರವದಿಂದ ತಗೊಳ್ತಾ ಇದ್ದೇವೆ ಅಂತಂದ್ರೆ ಅದು ಮಹಾದೇವಿ ವರ್ಮಾ ಆಗಿದ್ದಾಳೆ। प्रभावित प्रस्तुत कविता अधिकार काव्य ग्रंथ निहार से ली गई है। बौद्ध दर्शन के दुखवास से प्रभावित महादेवी वर्मा के संपूर्ण काव्याभिव्यक्तियों में वेदना एवं करुणा का स्वर प्रधान रूप से मुखरित हुआ है। तो क्या हो जाता है, इस अधिकार कविता को निहार से लिया गया है। तो हमेशा ये बौद्ध धर्म से प्रभावित हो चुकी थी, इसलिए इनके कविताओं में या इनकी कथाओं में हमेशा करुणा का भाव दिखाई देता है। ಹಾಗಾದ್ರೆ ಈ ಕವಿತೆಯನ್ನ ನಿಹಾರ್ ಎಂಬ ಕಾವ್ಯ ಸಂಕಲನದಿಂದ ಆಯ್ದುಕೊಳ್ಳಲಾಗಿದೆ। ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಬೌದ್ಧ ಧರ್ಮದ ಪ್ರಭಾವ ಇವಳ ಮೇಲೆ ಬೀಳ್ತಾ ಇದೆ। ಹಾಗಾಗಿ ಕೇವಲ ಇವಳ ಕವಿತೆಗಳಲ್ಲಿ ವೇದನೆ, ಕರುಣೆ कंड बरता है। आपने वेदना का स्वागत करते हुए कहा है कि जिस लोक में अवसाद नहीं, वेदना नहीं, ऐसे लोग को लेकर क्या होगा। तो क्या बताती है, हमेशा
वेदना को स्वीकारने के लिए कहती है, अगर जिस लोक में अवसाद नहीं होता, वेदना नहीं होती, ऐसे लोक को लेकर मैं क्या करूंगी। क्योंकि महादेवी वर्मा का कहना है, जब भी हम अपने जीवन को चलाते हैं वहां पर संघर्ष रहे, ವೇದನಾ रहे, ಉದಾಸೀನತಾ रहे। ಆಗ ಹೇಳ್ತಾಳ ಅವಳೇನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ, ಯಾವ ಲೋಕದಲ್ಲಿ ವೇದನೆ ಇಲ್ಲ, ಉದಾಸೀನತೆ ಇಲ್ಲ, ಸಂಘರ್ಷ ಇಲ್ಲ, ಮನುಷ್ಯನ ಕಡೆ ದುಃಖ ಇರೋದಿಲ್ಲ, ಅಂತ ಜೀವನ ಅಂತ ಲೋಕ ನನಗೆ ಬೇಡ। फूल तारे जीवन की सार्थकता परिस्थितियों से डटकर मुकाबला करने में है, न कि पलायन करने में। तो महादेवी वर्मा हम लोगों को यह बताती है, ये जो जीवन है, अगर जीवन सार्थक बनना है, सफलता के दौरान चलना है, तो हम आने वाले मुसीबतों को डटकर लड़ना है, वरना डरकर भागेंगे हमारा जीवन बेकार है। ಹಾಗಾದ್ರೆ ಮಹಾದೇವಿ ವರ್ಮ ಹೇಳ್ತಾಳೆ ಏನಂತಂದು, ನಮ್ಮ ಜೀವನದಲ್ಲಿ ಬರುವಂತಹ ಎಲ್ಲ ಸಮಸ್ಯೆಗಳನ್ನ ನೀವು ಯಾವಾಗ ಆ ಸಮಸ್ಯೆಗಳನ್ನ ನಿಂತು ಎಲ್ಲ ಸಮಸ್ಯೆಗಳನ್ನ ಎದುರಿಸ್ತಿರೋ ಆಗ ಮಾತ್ರ ಜೀವನ ಸಾರ್ಥಕವಾಗುತ್ತೆ। ಆ ಸಮಸ್ಯೆಗಳಿಗೆ ಹೆದರೋದ್ರೆ ಯಾವುದು ಸಹಿತ ನಿಮಗೆ ಸಾಧನೆ ಮಾಡುವುದ ಹಾಗೆ ಆಗೋದಿಲ್ಲ। फूल, तारे, बादल, वसंत आदि प्रकृति से अनेक बिंबों का प्रयोग करके कवयित्री ने जीवन के प्रति गहरी आस्था व्यक्त की है। तो यहाँ पर प्रकृति को बिंबों को लेती है, फूलों को लेती है, तारों को लेती है, बादल वसंत ऋतु को लेती है, लेकर सारे यहाँ पर जीवन की गहराइयों को बताती है। मतलब जो फूल है, तारे हैं, फूल क्या हो जाते हैं, सुबह खिलते हैं, शाम में मुरझाते हैं। तारे रात में टिमटिमाते हैं, सुबह बुझ जाते हैं। वसंत ऋतु एक दिन आता है, चला जाता है। इस तरह तो हम लोग जन्म लेते हैं, मृत्यु जरूरी है, उस तरह जीवन के अर्थ को समझाती है। ಹಾಗಾದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಪ್ರಕೃತಿಯ ಬಿಂಬಗಳಾದಂತಹ ಹೂಗಳು, ನಕ್ಷತ್ರಗಳು ಅಥವಾ ಬಾದಲ್ ಮೋಡಗಳು, ವಸಂತ ಋತುಗಳ ಬಗ್ಗೆ ನಮಗೆ ಆಧಾರವಾಗಿಟ್ಕೊಂಡು ಜೀವನದ ಬಗ್ಗೆ ಚರ್ಚೆ ಮಾಡ್ತಾಳೆ। ಯಾಕೆ ನೀವು ಹೂಗಳನ್ನ ನೋಡ್ತೀರಾ, ಬೆಳಿಗ್ಗೆ ಎದ್ದ ತಕ್ಷಣ ಹೂಗಳು ಅರಳ್ತವೆ, ಸಂಜೆ ಹೊತ್ತು ಆ ಹೂಗಳು ಬಾಡಲೇಬೇಕು, ಯಾಕಂದ್ರೆ ಅದು ಪ್ರಕೃತಿ ನಿಯಮ। ನಕ್ಷತ್ರಗಳನ್ನ ರಾತ್ರಿ ನಕ್ಷತ್ರಗಳು ಹೊಳಿತಾ ಇರ್ತವೆ, ಬೆಳಗ್ಗೆ ಸೂರ್ಯ ಬಂದ್ರೆ ಅವುಗಳ ಹೊಳಪು ಕಡಿಮೆ ಆಗುತ್ತೆ। ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಮೋಡಗಳು ಬಂದಿದ್ದಾವೆ, ಎಲ್ಲ ಕಡೆ ಆವರಿಸಿದಾವೆ ಅಂತಂದ್ರೆ ಮೋಡಗಳು ಕರಗಿ ಬೀಳಲೇಬೇಕು। ಈ ರೀತಿಯಾಗಿ ವಸಂತ ಋತು ಒಂದು ದಿನ ಬರುತ್ತೆ, ಮತ್ತೆ ಹೋಗಲೇಬೇಕು। ಇಂತಹ ನಾವು ಜನ್ಮವನ್ನ ಪಡೆದಿದೀವಿ ಅಂದ್ರೆ ನಮ್ಮ ಜನ್ಮದ ಜೊತೆಗೆ ಮೃತ್ಯು ಬಂದೇ ಬರುತ್ತೆ ಅಂತೇಳಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾಳೆ। कवयित्री को वेदना का वह रूप प्रिय है जो मनुष्य के संवेदनशील हृदय को समस्त संसार से बांध देता है। तो क्या हो जाता है, कवयित्री बताती है, मुझे वेदना दुख का जो जीवन चलाते हैं या संवेदनशील संघर्षशील को चलाता है, ऐसा जो मुझे जीवन चाहिए। क्योंकि जहां पर वेदना रहती है उन लोगों के पास संवेदनशील सहानुभूति होती है। ಯಾವ ಮನುಷ್ಯನ ಕಡೆ ವೇದನೆ ದುಃಖ ಅವನಿಗೆ ಸಂಘರ್ಷ ಗೊತ್ತಿರುತ್ತೋ ಆ ಮನುಷ್ಯ ಯಾವಾಗಲೂ ಏನ್ ಮಾಡ್ತಾನೆ ಅಂತಂದ್ರೆ ಸಹಾನುಭೂತಿಯನ್ನ ಹೊಂದಿರ್ತಾನೆ। ಹಾಗಾಗಿ ನನಗೆ ಮನುಷ್ಯ ದುಃಖದಲ್ಲಿ ಜೀವನ ಸಾಗಿಸಬೇಕು। वे अमरों के लोक को भी टुकराकर अपने मिटने के अधिकार को बचाए रखना चाहती है। तो इस पद्य के जरिए कवयित्री हम लोगों को बताती है, अपने अमर लोक स्वर्ग लोक को टुकरा कर वह अपने संघर्ष के जीवन को बिताने का या मर मिटने के अधिकार को चाहती है। ನನಗೆ ಅಮರ ಲೋಕ ಬೇಡ, ಸ್ವರ್ಗ ಲೋಕ ಬೇಡ, ದೇವರು ಭಗವಂತ ಕರುಣೆ ಮಾಡಿ ಸ್ವರ್ಗ ಲೋಕ ಕೊಡ್ತಾನಂದ್ರು ಬೇಡ, ಯಾಕಂದ್ರೆ ಅಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ದುಃಖ ಇಲ್ಲ, ಉದಾಸೀನತೆ ಇಲ್ಲ। ನನಗೆ ಮರ್ ಮಿಟನೆ ಕಾ, ಈ ಜೀವನದಲ್ಲಿ ದುಃಖದ ಜೊತೆಗೆ ಸಾಯುವಂತಹ ಒಂದು ಸಂಘರ್ಷ ನಡೆಸುವಂತ ಜೀವನ ಬೇಕು। जीवन में वेदना की अनुभूति का महत्व तथा संघर्ष पथ पर निरंतर आगे बढ़ने का संदेश देते हुए इस कविता का चयन किया गया। तो इस कविता से हम लोगों को क्या संदेश मिलता है, यानी जीवन में हर एक इंसान को हमेशा हर एक पल में संघर्ष दुख आता ही रहता है, तो उससे मुकाबला करके आगे बढ़ने का संदेश देती हैं। ಹಾಗಾದ್ರೆ ಕವಯತ್ರಿ ಏನ್ ಮಾಡ್ತಾಳೆಪ್ಪ ಅಂದ್ರೆ, ಜೀವನದಲ್ಲಿ ಮನುಷ್ಯನಿಗೆ ವೇದನೆ ಸಂಘರ್ಷ ಅನ್ನುವಂಥದ್ದು ಏನಾಗ್ತಾ ಇದೆ,
ಬಂದೇ ಬರುತ್ತೆ, ದುಃಖ ಬಂದೇ ಬರುತ್ತೆ. ಅವೆಲ್ಲವನ್ನ ಮೀರಿ ನಾವೇನ್ ಮಾಡಬೇಕಾಗಿದೆ, ಮುಂದೆ ಸಾಗ್ಬೇಕಂತೇಳಿ ನಮಗೆ ಮಹಾದೇವಿ ವರ್ಮಾ ಈ ಪದ್ಯದಲ್ಲಿ ತಿಳಿಸ್ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾಳೆ. ನೋಡಿ ಹಾಗಾದ್ರೆ ಪದ್ಯ ಕ್ಯಾ ಹೈ? वे मुस्काते फूल नहीं जिनको आता है मुरझाना, वे तारों के दीप नहीं जिनको बाता है बुझ जाना, वे नीलम से मेघ नहीं जिनको है घुल जाने की चाहत, वह अनंत ऋतुराज नहीं जिसने देखी जाने की राह, वे सोने से नयन नहीं जिनमें बनते आंसू मोती, वह प्राणों की सेज नहीं जिनमें बेसुध पीड़ा सोती, ऐसा तेरा लोक वेदना नहीं, नहीं जिसमें अवसाद जलना जाना नहीं, नहीं जिसने जाना मिटने का स्वाद, क्या अमरों का लोक मिलेगा तेरी करुणा का उपहार, रहने दो हे देव अरे यह मेरा मिटने का अधिकार। तो पहले पंक्तियों में बताती है, वे मुस्काते फूल नहीं जिनको आता है मुरझाना, वे तारों के दीप नहीं जिनको बाता है बुझ जाना। मुस्काते खिले हुए, ಮುರ್ಜಾನ ಮುರ್ಜಾ ಜಾನ ಬಾಡುವಂಥದ್ದು, ಮುಸ್ಕಾನ ಅಂದ್ರೆ ಅರಳುವಂಥದ್ದು, ಭುಜಜಾನ ಆರುವಂಥದ್ದು, तारे तारे दीप यानी दीप की तरह दीप, तारे अंदर नक्षत्र। तो देखिए कवयित्री पहले पंक्तियों में हम लोगों के सामने चर्चा करती है। आप लोगों को पता रहना है क्या संदेश दे रही है। हम लोग हमेशा अपने जीवन में वेदना को स्वीकारना है, दुख को स्वीकारना है, संघर्ष के साथ चलना है। इन दुखों को, वेदना को डरकर कभी भी जीवन से हार नहीं मानना है। इसलिए उदाहरण के साथ बताती है, प्रकृति के बिंबों को लेती है। तो पहले पंक्तियों में फूल और तारों को लेती है। तो क्या बताती है, वे मुस्काते फूल, अरे वो जो मुस्काने वाले फूल है, सुबह होते होते खिलने वाले फूल है, नहीं जिनको आता है मुरझाना। अरे अगर फूल जो है सुबह होकर कली बनकर खिल जाता है, लेकिन शाम होते होते ही उसे मुरझाना नहीं आता, मुरझाना ही पसंद नहीं है, तो ऐसा जो फूल का जीवन है बेकार है। क्यों? क्योंकि प्रकृति का नियम क्या है, जो फूल सुबह होकर खिल जाता है उसे शाम होते होते मुरझाना जरूरी है। अगर जो फूल, देखिए फूल खिलते हैं सुबह होते होते, लेकिन फूलों को कभी भी मुरझाने की ख्वाहिश नहीं होती है। फिर भी क्या है, जीवन का नियम क्या है, फूल को मुरझाना जरूरी है। अगर फूल मुरझा ही नहीं जाता उसका जीवन बेकार है। तो आगे बताती है, वे तारों के दीप नहीं जिनको बाता है बुझ जाना। देखिए तारे क्या हो जाते हैं, जैसे ही चारों ओर अंधेरा छा जाता है, तारे जो है दीप की तरह टिमटिमाने लगते हैं। नहीं जिनको बाता है बुझ जाना, अरे जब सुबह का समय आ जाता है, सूरज निकल कर आ जाता है, तारों को बुझ जाना चाहिए, लेकिन तारे बुझ जाना नहीं चाहते, पसंद नहीं करते। लेकिन प्रकृति का नियम क्या है, तारों को बुझ जाना जरूरी है। किसके सामने? सूरज के सामने। इसलिए हमेशा उनका नियम है बुझ जाना, लेकिन तारे बुझ नहीं जाते, तो ऐसा जीवन बेकार है। इसलिए प्रकृति का नियम क्या है, जो फूल सुबह होते होते ही खिल जाता है उसे शाम होते होते ही मुरझाना जरूरी है। लेकिन मुरझाना फूल को भी पसंद नहीं है, लेकिन अगर मुरझा नहीं जाता उसका जीवन बेकार है। जैसे ही तारे रात होते होते ही टिमटिमाते हैं, सुबह होते रात तारों को बुझ जाना पड़ता है, लेकिन तारे बुझना पसंद नहीं करते, लेकिन प्रकृति के नियम के तहत वह बुझ जाते हैं। ऐसे ही हम लोगों को फूलों की तरह, तारों की तरह खिलते भी रहना है, टिमटिमाते भी रहना है, और हमारे वेदना संघर्ष आने पर उनका मुकाबला भी करना है। क्योंकि
जैसे खिलना टिमटिमाना जन्म के समान है हमारे, और बुझ जाना मुरझा जाना हमारे मृत्यु के समान है, क्योंकि हम लोगों को कभी ना कभी मृत्यु आ जाती है। ಹಾಗಾಗಿ ಮೊದಲನೇ ನುಡಿಯಲ್ಲಿ ಮಹಾದೇವಿ ವರ್ಮ ಹೇಳ್ತಾರೆ, ನಿಮಗೆ ಮೊದಲು ಸಂದೇಶ ನೆನಪಿರ್ಬೇಕು. ಏನು ನಿಮಗೆ ಥೀಮ್ ಏನಿದೆ, ಸಂದೇಶ ಏನಿದೆ, ಏನ್ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ, ನಾವು ಜೀವನದಲ್ಲಿ ವೇದನೆಯನ್ನ ಅಥವಾ ದುಃಖವನ್ನ, ಸಂಘರ್ಷವನ್ನ ಎಲ್ಲವನ್ನ ಸ್ವೀಕಾರ ಮಾಡಬೇಕು. ಮಾಡಿದ ಮೇಲೆ ಅವುಗಳನ್ನ ಎದುರಿಸಿ ಸಮಸ್ಯೆಗಳನ್ನ ಮುಂದೆ ಸಾಗಬೇಕು. ಅದನ್ನ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾಳೆ ಮಹಾದೇವಿ ವರ್ಮ. ಏನ್ ಹೇಳ್ತಾಳೆ ಮೊದಲನೇ ನುಡಿಯಲ್ಲಿ ನೋಡಿ, ಪ್ರಕೃತಿಯ ಎರಡು ಬಿಂಬಗಳ ಬಗ್ಗೆ ಚರ್ಚೆ ಮಾಡ್ತಾಳೆ. ಒಂದು ಹೂ, ಮತ್ತೊಂದು ನಕ್ಷತ್ರ. ವೇ ಮುಸ್ಕಾತೆ ಫೂಲ್ ನಹಿ ಜಿನ್ಕೋ ಆತಾ ಹೈ ಮುರ್ಜಾನ. ವೇ ಮುಸ್ಕಾತೆ ಫೂಲ್, ಆ ಅರಳುವಂತಹ ಹೂಗಳು. ಬೆಳಗ್ಗೆ ಎದ್ದ ತಕ್ಷಣನೇ ಹೂ ಏನಾಗುತ್ತೆ, ಸಣ್ಣ ಮೊಗ್ಗು ಇರುತ್ತೆ, ಅದು ಬೆಳಗ್ಗೆ ಅರಳಲಿಕ್ಕೆ ಶುರು ಮಾಡುತ್ತೆ. ಹೇಗೆ ಸೂರ್ಯೋದಯ ಆಗುತ್ತೆ, ಹೂಗಳು ಅರಳಲಿಕ್ಕೆ ಶುರು ಮಾಡ್ತವೆ. ನಹಿ ಜಿನ್ಕೋ ಆತಾ ಹೈ ಮುರ್ಜಾನ, ಅರೆ ಆ ಹೂಗಳಿಗೆ ಏನು ಬಾಡಲಿಕ್ಕೆ ಇಷ್ಟನೇ ಇರೋದಿಲ್ಲ. ಆದ್ರೆ ಈ ಪ್ರಕೃತಿಯ ನಿಯಮ ಏನಿದೆ, ಸಂಜೆ ಆದ್ರೆ ಆ ಹೂಗಳು ಬಾಡಲೇಬೇಕು, ತನ್ನ ಜೀವನವನ್ನ ಅಂತ್ಯ ಮಾಡಲೇಬೇಕು. ಯಾವ ಹೂಗಳು ಬಾಡಲಿಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡೋದಿಲ್ವೋ ಆ ಹೂಗಳ ಜೀವನ ವ್ಯರ್ಥ. ಹಾಗಾಗಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾಳೆ, ವೇ ತಾರೋಗೆ ದೀಪ. ಹಾಗಾದ್ರೆ ಆ ಎಲ್ಲ ದೀಪದ ಹಾಗೆ ಹೊಳೆಯುವಂತ ನಕ್ಷತ್ರಗಳನ್ನ ನೋಡಿ. ರಾತ್ರಿಯ ವೇಳೆ ಆ ನಕ್ಷತ್ರಗಳು ದೀಪದ ಹಾಗೆ ಹೊಳಿತವೆ. ಆದರೆ ನಹಿ ಜಿನ್ಕೋ ಬಾತಾ ಹೈ ಬುಜ ಜಾನ, ಆ ನಕ್ಷತ್ರಗಳಿಗೆ ಬೆಳಿಗ್ಗೆ ಎದ್ದ ತಕ್ಷಣ ಸೂರ್ಯ ಬಂದಾಗ ಸೂರ್ಯನ ಬೆಳಕಿನಲ್ಲಿ ಆ ನಕ್ಷತ್ರಗಳ ಹೊಳೆಪು ಎಲ್ಲ ದೂರ ಆಗುತ್ತೆ. ಆದರೆ ಆ ನಕ್ಷತ್ರಗಳಿಗೂ ಸಹಿತ ಆರ್ಲಿಕ್ಕೆ ಇಷ್ಟ ಇರೋದಿಲ್ಲ, ಅಥವಾ ತನ್ನ ಹೊಳಪನ್ನ ಪ್ರಕಾಶವನ್ನ ಕಳಲಿಕ್ಕೆ ಇಷ್ಟ ಇರೋದಿಲ್ಲ. ಆದರೆ ಪ್ರಕೃತಿಯ ನಿಯಮ ಏನು, ಅರಳಿದಂತ ಹೂಗಳು ಸಂಜೆ ವೇಳೆ ಬಾಡಲೇಬೇಕು, ಅಥವಾ ರಾತ್ರಿ ಹೊಳೆಯುವಂತ ನಕ್ಷತ್ರಗಳು ಬೆಳಗ್ಗೆ ಎದ್ದ ತಕ್ಷಣನೇ ಅವುಗಳ ಪ್ರಕಾಶ ದೂರಲೇ ಆಗಲೇಬೇಕು. ಹಾಗೆ ನಮಗೂ ಸಹಿತ ಜೀವನದಲ್ಲಿ ಎಷ್ಟೇ ವೇದನೆ ದುಃಖಗಳು ಬಂದ್ರೂ ನಾವು ಎದುರಿಸಲೇಬೇಕು. ಏಕಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಆ ಹೂಗಳು ಸಹಿತ ದುಃಖದ ಹಾಗೆ ಎಷ್ಟೇ ದುಃಖ ಆದ್ರೂ ಬಾಡಿ ಹೋಗ್ತವೆ, ಆ ನಕ್ಷತ್ರಗಳು ಎಷ್ಟೇ ದುಃಖ ಆದ್ರೆ ಆರಿ ಹೋಗ್ತವೆ. ಹಾಗೆ ನಮಗೆ ಜನ್ಮ ಹೇಗೆ ಬಂದಿರುತ್ತೋ ನಾವು ಆ ಬಾಡುವ ಹಾಗೆ ಅಥವಾ ಆ ಒಳಪು ದೂರ ಆಗುವ ಹಾಗೆ ಮೃತ್ಯುವನ್ನ ಸ್ವೀಕಾರ ಮಾಡಲೇಬೇಕು, ವೇದನೆಯನ್ನ ಸ್ವೀಕಾರ ಮಾಡಲೇಬೇಕಾಗಿದೆ. तो आगे पंक्ति में क्या बताती है, देखिए, वे नीलम से मेघ नहीं जिनको है घुल जाने की चाह, वह अनंत ऋतुराज नहीं जिसने देखी जाने की चाह. नीलम से मेघ, ನೀಲೆ ಮೇಘ, ನೀಲೆ ಮೋಡಗಳಾಗಿದ್ದಾವೆ ನೀಲಿ ಬಣ್ಣದ. ಜಾನೆ ಕಿ ಘುಲ್ ಜಾನ, ಕರಗುವಂಥದ್ದು, ಪಿಗಲ್ ಜಾನ. ಚಾಹ ಇಚ್ಛಾ, ಇಚ್ಛೆ. ಋತುರಾಜ ವಸಂತ ಕಾಲ. राह रास्ता दारी. तो दूसरे पंक्ति में कवयित्री यहां पर बताती है, तो क्या बताती है, वे नीलम से मेघ नहीं जिनको है घुल जाने की चाह. अरे आप लोग आसमान में चारों ओर नीले मेघों को, बादलों को देखते हैं, या बारिश आने के समय काले बादल भी छा जाते हैं नीले आसमान में, लेकिन जिनको है घुल जाने की चाह, तो बादलों का काम क्या होता है, एक से एक टकरा कर पानी बनकर इस धरती पर बरसना पड़ता है, घुलना पड़ता है. लेकिन बादलों को भी घुल जाने की चाह ही नहीं होती है. लेकिन नियम क्या है, दस्तूर क्या है प्रकृति का, उन मेघों को भी एक ना एक दिन घुल जाना जरूरी है. लेकिन उन मेघों को भी घुल जाने की चाह नहीं होती है. अगर वह मेघ घुल जाना नहीं चाहते हैं तो उनका जीवन बेकार है. तो आगे बताती है, वह अनंत ऋतुराज नहीं जिसने देखी जाने की चाह. तो चारों ओर बादल छाकर बारिश आने के बाद क्या हो जाता है, हर जगह वसंत ऋतु छा जाता है, हर जगह
हरा भरा हरियाली छा जाती है। लेकिन नहीं जिसने देखी जाने की राह, वसंत ऋतु को भी जाना पसंद नहीं होता है, क्योंकि ये हरी भरी धरती कभी भी बंजर बनना नहीं चाहती। लेकिन नियम ही है, जो मेघ बनकर एक ना एक दिन बरसकर गिरना ही पड़ते हैं, पानी बनकर गिरना ही है, बारिश बनकर गिरना ही है। जब बारिश हो जाती है तो चारों ओर हरियाली छा जाती है। वसंत ऋतु आ जाता है तो वसंत ऋतु को एक ना एक दिन गर्मी आने के बाद, धूप आने के बाद वो जो हरियाली चले जाना है। अगर ऐसा नहीं होता तो बादल नहीं जाते, गरज नहीं पाते, वसंत ऋतु नहीं चला जाता, तो ऐसा जो जीवन है बेकार है। इसलिए हम लोगों को भी बताती है, आप जो मेघ की तरह एक ना एक दिन हमारा जीवन गुलना है, दुखों से चलना है, वेदना से चलना है, और रुद्राज की तरह एक ना एक दिन हम लोगों को दूसरी राह पकड़ना है, संघर्ष के साथ चलने के लिए बताती हैं। क्या बताती हैं? महादेवी वर्मा बताती है, वो जो नीले आकाश में मेघ होते हैं, एक ना एक दिन उनको बरसना पड़ना है, पिघलना पड़ना है, वरना उनका जीवन बेकार है। और जो अनंतराज ऋतुराज होता है, ऋतुराज बारिश आने के समय चारों ओर हरियाली छा जाती है, उसे एक ना एक दिन क्या है, अपनी राह को देखना है, वरना ऐसा नहीं हो जाएगा तो उनका जीवन बेकार है। हम लोगों को भी फूल की तरह हमारा जीवन एक दिन मुरझा जाएगा, तारों की तरह हमारा जीवन एक दिन बुझ जाएगा, मेघों की तरह गुल जाएगा, और ऋतुराज की तरह हमारा जीवन चला जाएगा। फिर भी हम लोगों को पता है हमारी मृत्यु आने वाली है, लेकिन हम सारे मुकाबलों को डटकर सामना करना पड़ता है। ಹಾಗಾದ್ರೆ ಎರಡನೇ ನುಡಿಯಲ್ಲಿ ಮಹಾದೇವಿ ವರ್ಮ ಏನ್ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾಳೆಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ, वे नीलम से मेघ नहीं जिनको है गुल जाने की चाह। ಹಾಗಾದ್ರೆ ಆಕಾಶದಲ್ಲಿ ನಾವು ಆ ಕಪ್ಪು ಮೋಡಗಳನ್ನ ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ, ನೀಲಿ ಆಕಾಶದಲ್ಲಿ ಆ ಮೋಡಗಳು ಎಲ್ಲ ಕಡೆ ಆವರಿಸಿದಾವೆ, ನಹಿ ಜಿನ್ಕೋ ಹೈ ಗುಲ್ ಜಾನೆ ಕಿ ಚಾಹ. ಹಾಗಾದ್ರೆ ಆ ಮೋಡಗಳು ಏನಾಗ್ತಾ ಇದ್ದೇವಪ್ಪ ಅಂದ್ರೆ, ಒಂದಕ್ಕೆ ಒಂದು ಅಪ್ಪಳಿಸಿಕೊಂಡು ನೀರಾಗಿ ಮಳೆಯಾಗಿ ಬೀಳಲೇಬೇಕು, ಕರಗಬೇಕು. ಆದರೆ ಆ ಮೋಡಗಳಿಗೆ ಕರಗಲಿಕ್ಕೆ ಯಾವಾಗಲೂ ಇಷ್ಟ ಇರೋದಿಲ್ಲ. ಆದರೆ ಪ್ರಕೃತಿಯ ನಿಯಮ ಹಾಗಿಲ್ಲ. ಪ್ರಕೃತಿಯ ನಿಯಮ ಏನಿದೆ, ಆ ಮೋಡಗಳು ಒಂದಿಲ್ಲ ಒಂದು ದಿನ ಕರಗಿ ಮಳೆಯಾಗಿ ಈ ಧರೆಗೆ ಬೀಳಲೇಬೇಕು. ಆದರೆ ಆ ಮೋಡಗಳು ಸಹಿತ ಏನು ಕರಗಲಿಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡೋದಿಲ್ಲ. ಆದರೆ ಪ್ರಕೃತಿಯ ನಿಯಮನೇ ಬೇರೆ ಇದೆ. ಮೋಡಗಳು ಒಂದಿಲ್ಲ ಒಂದು ದಿನ ಧರೆಗೆ ನೀರಾಗಿ ಬೀಳಲೇಬೇಕು. ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾಳೆ, ವಹ ಅನಂತ ಋತುರಾಜ. ಹಾಗಾದ್ರೆ ಮಳೆ ಬಂದಾಗ ಎಲ್ಲ ಕಡೆ ಹಚ್ಚು ಹಸಿರುತನ ಆವರಿಸಿಕೊಂಡು ಬಿಡುತ್ತೆ. ವಸಂತ ಋತು ಬರುತ್ತೆ, ಎಲ್ಲ ಮರ ಗಿಡಗಳು ಅರಳುತ್ತವೆ, ಹಸಿರು ಹಚ್ಚು ಹಸಿರು ಕಾಣುತ್ತೆ. ನಹಿ ಜಿಸ್ನೆ ದೇಖಿ ಜಾನೆ ಕಿ ರಾಹ. ಆದರೆ ಆ ವಸಂತ ಋತುವಿಗೆ ಯಾವಾಗಲೂ ಹೋಗ್ಲಿಕ್ಕೇನೆ, ಈ ಒಂದು ತನ್ನ ಹಸಿರುತನವನ್ನ ಕಳೆದುಕೊಳ್ಳಲಿಕ್ಕೇನೆ ಇಷ್ಟ ಇಲ್ಲ. ಆದರೆ ಆ ನಿಯಮ, ಪ್ರಕೃತಿಯ ರೀತಿ ಪದ್ಧತಿ ಏನಿದೆ, ಒಂದಿಲ್ಲ ಒಂದು ದಿನ ಈ ಮಳೆ ಹೋಗಿ, ವಸಂತ ಋತು ಹೋಗಿ, ಮತ್ತೆ ಭೂಮಿ ಏನಾಗುತ್ತೆ, ಒಣಗುವ ಹಾಗೆ ಆಗುತ್ತೆ. ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ನಾವೇನ್ ಮಾಡಬೇಕಾಗಿದೆ, ಹೂಗಳು ಒಂದಿಲ್ಲ ಒಂದು ದಿನ ಬಾಡುತ್ತೆ. ಅದೇ ರೀತಿ ನಾವು ಸಹಿತ, ಅಥವಾ ದೀಪಗಳು, ನಕ್ಷತ್ರಗಳು ಒಂದು ದಿನ ಆರುತ್ತೆ, ಅಥವಾ ಮೇಘಗಳು ಒಂದಿಲ್ಲ ಒಂದು ದಿನ ಕರಗಿ ಧರೆಗೆ ಬೀಳುತ್ತವೆ. ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ವಸಂತ ಋತುನು ಸಹಿತ ಒಂದಿಲ್ಲ ಒಂದು ದಿನ ಏನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದೆ ಅಂತಂದ್ರೆ, ತನ್ನ ಹಸಿರುತನವನ್ನ ಕಳೆದುಕೊಳ್ತಾ ಇದೆ. ಹಾಗಾಗಿ ಆ ರೀತಿ ನೋಡಿ, ಆ ಹೂಗಳಿರ್ಬೋದು, ಅಥವಾ ನಕ್ಷತ್ರಗಳಿರ್ಬೋದು, ಅಥವಾ ಆ ಮೇಘಗಳಿರ್ಬೋದು, ಅಥವಾ ಆ ಋತುರಾಜ ಇರ್ಬೋದು, ಎಲ್ಲವೂ ಸಹಿತ ತನ್ನ ಜೀವನ ಒಂದಿಲ್ಲ ಒಂದು ದಿನ ನಾಶ ಆಗುತ್ತೆ ಅಂದ್ರೂ ಸಹಿತ ಹೂಗಳು ಸಂತೋಷದಿಂದ ಅರಳುತ್ತವೆ, ನಕ್ಷತ್ರಗಳು ಸಂತೋಷದಿಂದ ಹೊಳಿತಾವೆ. ಆ ಮೇಘಗಳಿಗೆ ಗೊತ್ತಿರುತ್ತೆ ನಾವು ಕರಗಬೇಕಾಗಿದೆ, ಬೀಳ್ಬೇಕಾಗಿದೆ ಅಂದ್ರೂ ಸಹಿತ ಸಂತೋಷದಿಂದ ಮೇಘಗಳಿರ್ತವೆ. ಅಥವಾ ಋತುರಾಜ ಒಂದಿಲ್ಲ ಒಂದು ದಿನ ನಾನು ಹೋಗ್ಬೇಕು ಅನ್ನುವಂಥ ದುಃಖ ಇರುತ್ತೆ, ಆದ್ರೂ ಸಹಿತ ಅದು ಅರಳುತ್ತಾ ಇರುತ್ತೆ. ಈ ರೀತಿಯಾಗಿ ನಾವು ಮೃತ್ಯು ಇದೆ ಅಂದ್ರೂ ಸಹಿತ, ವೇದನೆ ಇದೆ, ದುಃಖ ಇದೆ ಅಂದ್ರೂ ಸಹಿತ
ಆಹುಗಳ ಹಾಗೆ, ನಕ್ಷತ್ರಗಳ ಹಾಗೆ, ಮೇಘಗಳ ಹಾಗೆ, ಋತುರಾಜನ ಹಾಗೆ ಬಹಳ ಸಂತೋಷದಿಂದ ದುಃಖಗಳನ್ನ ಸ್ವೀಕಾರ ಮಾಡಬೇಕು. क्या बताते हैं 2 पंक्तियों में, फूलों को पता है एक ना एक दिन मुरझाना है, फिर भी खुशी से रहते हैं. तारों को पता है एक ना एक दिन बुझ जाना है, फिर भी खुशी से टिमटिमाते हैं. मेघ को भी पता है एक ना एक दिन बादल होना, हम लोग गरजना है या गुल जाना है, फिर भी खुशी से घर जाते हैं. और ऋतुराज को भी पता है एक ना एक दिन मुझे जाना है, फिर भी क्या करते हैं, अपने जीवन को खुशी से निभाते हैं. उसी तरह हम लोगों को भी पता है हमारे जीवन में वेदना, उदासीनता, दुख, संघर्ष, समस्याएं आती हैं और अंत में मृत्यु जरूरी है. फिर भी हम लोगों को सारे मुकाबलों को डट कर चलना है, जिसमें ही जीवन की सार्थकता होती है, बताती है महादेवी वर्मा इन 2 पंक्तियों में.